केले आणि उपस्थित झालेले सर्व तालुकाभरातून आलेले वेगवेगळ्या गावचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्र, सर्व वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि मित्र, थोडं थांबता का भाऊ? एक 5 मिनिटं झालं, मग नंतर घ्या मध्ये करा. सुरुवातीला आपल्याला दिवाळी पाडवा, भाऊबीज आणि नवीन वर्ष यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं, आपल्याला चांगलं सुख आणि संपन्न जीवन आपण व्यतीत करावं, अशा प्रकारच्या सदिच्छा देतो. आज मी फक्त व्हॉट्सअप फेसबुकला मेसेज टाकले आणि त्यानुसार आपण या ठिकाणी सर्वजण, कोणालाही फोन न करता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला. आताच बऱ्याच मनोगतामध्ये अनेक वक्त्यांनी भाषण केली आणि पोखरीचे BM पाटील म्हटले की आपल्याला गर्दी नकोय, दर्दी पाहिजे. BM पाटील गर्दी जमायची असती तर तालुक्यात गाड्या दिल्या असत्या, 2-5 हजार मलाही जमवता आले असते. परंतु मला जे आपले नेहमी गेली 25-30 वर्ष आपल्या सोबत असणारे कार्यकर्ते आणि त्यांच्या भावना काय त्या समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून हा छोटासा प्रपंच या ठिकाणी आपण आज केलाय. खरं म्हणजे मागच्या खूप 25-30 वर्षाचा इतिहास सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितला आणि तो सगळं आपल्याला माहिती आहे. त्यावर मी आता काही फार वेळ, कारण वेळ भरपूर झालेला आहे आणि म्हणून त्यावर फार भाष्य करणार नाही. परंतु मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय लोकनेते वाणी साहेबांच्या सूचनेनुसार आपण सर्वांनीच बोरनारे सरांचं त्यावेळेला काम केलं आणि बोरनारे सरांना त्या ठिकाणी आपण निवडून दिलं. प्रचंड मताने ते निवडून आले. परंतु 1-2.5 वर्षापूर्वी राज्यामध्ये सत्तांतर झालं आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांनी शिंदे मुख्यमंत्र्यांनी वेगळा गट निर्माण केला आणि त्यामध्ये परत उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट अशा प्रकारचे 2 गट पडले. आणि ज्या दिवशी आमदार सुरतला पळून गेले किंवा घेऊन गेले त्याच दिवशी मातोश्रीवर पहिला वैजापूर किंवा या मतदारसंघातला कोणी कार्यकर्ता असेल तो पहिला मी होतो की मातोश्रीला जाऊन पत्रकार परिषद घेऊन आम्ही उद्धव साहेब तुमच्या सोबत आहे, वैजापूर तालुक्याची जनता तुमच्या सोबत आहे असं त्या ठिकाणी ठणकावून सांगणारा हा एक कार्यकर्ता. त्यानंतरच्या घटना मग या ठिकाणी तालुक्यामध्ये जे निदर्शनं करायचं, मग आमदाराच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायची वेळ आली. तर आज जे काय आजच्या पहिल्या फळीतले जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे कोणी कार्यकर्ते म्हणवतात स्वतःला, परंतु सत्ताधारी आमदार बोरनारेंना विरोध करायला कुठलाही कार्यकर्ता किंवा कुठलाही नेता त्या ठिकाणी आला नाही. मी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अनेक आपल्या कार्यकर्त्यांना बोलवलं आणि बोरनारे सरांचा त्या ठिकाणी निषेध केला. निषेधच नाही केला तर त्या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला काळं फासलं, जोडे मारले आणि संपूर्ण राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण तालुक्यामध्ये उद्धव सेना कशी मजबूत आहे हे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग उद्धव साहेबांचा कार्यक्रम झाला असेल, आदित्य साहेबांचा कार्यक्रम झाला असेल, या सगळ्या कार्यक्रमामध्ये हिरिरीने सहभाग घेऊन आणि ज्या मग संभाजीनगरला बैठका झाल्या असतील, मुंबईमध्ये बैठका झाल्या असतील, त्या सगळ्या बैठकांमध्ये अतिशय प्रभावीपणानं त्या ठिकाणी तालुक्याच्या मतदारसंघाची आम्ही कशी बांधणी करतोय आणि कसा तालुका आम्ही त्या ठिकाणी बांधण्याचं काम करतोय हे सांगितलं. आणि गावोगाव जाऊन, प्रत्येक गावात जाऊन ज्या वेळेला शिवसेना 2 ठिकाणी विभागली गेली त्यावेळेला शिवसेनेमध्ये जी मंडळी आमदारांबरोबर गेली त्यांच्या जागेवर मग शाखा प्रमुख असेल, उपशाखा प्रमुख असेल, संघटक असेल, बूथ कमिटी प्रमुख असेल, या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका आम्ही या सगळ्या संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरून ह्या त्या ठिकाणी करून घेतल्या. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये
अतिशय हिरिरीनं भाग सगळ्यांनी या ठिकाणी घेतला आणि हिरिरीनं भाग घेत असताना खैरे साहेबांनी सांगितलं की बाबा मला जरी उमेदवार झालो असलो, मी अनेक 25 वर्षापासून सत्तेत असलो तरी माझ्याकडे पैसे नाही आणि म्हणून त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये गाड्या नाही, बॅनर नाही, पोस्टर नाही. मग आमच्या परीनं प्रत्येक कार्यकर्त्याला ज्याच्या त्याच्या परीनं मग त्याच्या भागामध्ये अलाउन्सिंगच्या गाड्या असतील, बॅनर असतील, पोस्टर असतील, अशा प्रकारचं त्या ठिकाणी खर्च केला आणि त्यामध्ये सुद्धा मी कुठेही त्या ठिकाणी मागे राहिलो नाही. 7-8-10 लाख रुपये मी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खैरे साहेबांसाठी घातले. हे करत असताना कुठेतरी वाटत असतं प्रत्येकाला का जर आता खैरे साहेब जर खासदार झाले तर भविष्यामध्ये आपल्यातला कोणी त्या ठिकाणी आमदार होऊ शकेल. आणि मग ज्या वेळेला उद्धव साहेबांनी सुरुवातीला 6 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर एक बैठक आमची सगळ्यांची घेतली आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही जे उमेदवार आहोत, मग स्वर्गीय लोकनेते वाणी साहेबांच्या घरातला कुटुंबातला कोणी उमेदवार असेल, मग त्या ठिकाणी भाऊसाहेब तात्यांची एंट्री झाली, भाऊसाहेब तात्या असतील, अविनाश पाटील असतील किंवा मी असेल. रोटे साहेब थोडेसे आजारी झाल्यामुळे ते थोडेसे स्पर्धेतून बाहेर झाले, परंतु म्हणलं आमच्या 3-4 उमेदवारांपैकी कोणालाही जरी तुम्ही उमेदवारी दिली तर आम्ही निश्चित प्रकारे आम्ही या ठिकाणी शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचा उमेदवार आम्ही निवडून आणू, अशा प्रकारची भूमिका स्पष्टपणाने आम्ही त्यांना त्यावेळेला सांगितली आणि त्यांनी ती मान्य केली की मी बाहेरचा उमेदवार या ठिकाणी लादणार नाही. जे कोणी पक्षात येणार आहे, आता आपला पक्ष इतका फुटल्यानंतर आपल्या घरामध्येच घरफुटी झाली आणि म्हणून आपल्याला अनेक लोक पक्षामध्ये घ्यावी लागणार आहे, परंतु उमेदवार देताना जे काही स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब ठाकरे यांनी जशी भूमिका त्या काळामध्ये 1999, 98, 2000 त्यांचं जोपर्यंत अस्तित्व होतं तोपर्यंत त्यांची भूमिका सर्वसामान्य माणसाला तिकीट दिलं. मग जिल्ह्यातले उदाहरण घ्यायचे तर चंद्रकांत खैरे जे त्या ठिकाणी एका पिठाच्या मिलमध्ये कामाला होते, भुमरे आजचे जे खासदार भुमरे साहेबांना आपण निवडून दिलं, ते कारखान्यामध्ये काहीतरी शिपाई दर्जाची नोकरी त्या ठिकाणी स्लीप बॉय म्हणून नोकरी करत होते. अशी सगळी आजची जी मंत्रिमंडळातली जी काही माणसं असतील, आजचे जे मुख्यमंत्री आहे ते रिक्षा चालवत होते. म्हणजे असे लोक त्यावेळेला त्यांनी निवडले. त्यांनी निवडत असताना कधी पैशाचा विचार केला नाही, कधी जातीचा त्यांनी कधी विचार केला नाही आणि जो वाटला तो त्यांनी उमेदवार दिला आणि त्यांच्या त्या उमेदवाराला लोकांनी अतिशय भरभरून प्रतिसाद दिला आणि अनेक दिवस जोपर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत ही शिवसेना अबाधित ठेवण्याचं काम त्या ठिकाणी झालं. मित्र दुःख या ठिकाणी मी आज बैठक घेण्याचं आणि विशेष कारण असं आहे की ही निवडणूक सुरू होत असताना किंवा 1 महिनाभरापासून आचारसंहिता लागण्याच्या आधी 15-20 दिवस महिनाभरापासून तालुक्यामध्ये चर्चा सुरू झाली. अमक्याचा इकडे प्रवेश होणार आहे, धमक्याचा तिकडे प्रवेश होणार आहे आणि ही सगळी चर्चा आम्ही फक्त लोकांकडून ऐकत होतो. परंतु मी गेल्या अनेक दिवसापासून उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करतो. उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना सगळी पक्षाची जबाबदारी पेलत आलेलो आहे, उचलत आलेलो आहे आणि हे सगळं असताना जेव्हा आपण ग्रामपंचायतीला एखादा उमेदवार उभा करायचा तर त्या गावातल्या त्यांच्या घरातल्या जवळपासच्या सगळ्या लोकांना विचारतो की हा उमेदवार तुम्हाला चालेल की नाही. परंतु मित्र हो, या ठिकाणी माझ्याकडं किंवा मला या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं विश्वासात घेतलं नाही. मातोश्रीनं मला फक्त बोलवलं असतं आणि सांगितलं असतं की बाबा आपल्याला आता निवडणूक लढवायची आहे आणि तुमची कॅपॅसिटी किती, आमची आर्थिक कॅपॅसिटी विचारायला पाहिजे होती. मी माझ्या त्या जे आताच फेसबुकचा अग्रलेखाचा उल्लेख आता पत्रकार सोमाशे भाऊनी केला की त्यामध्ये ही सगळी हकीकत मांडली होती की निवडणूक लढवायला खूप पैसेच लागतात असंही नाही आणि पैशाशिवाय निवडणूक होते असंही नाही. जर पैशावर निवडणुका झाल्या असत्या तर आता जे ह्या लोकसभेच्या निवडणुका 6 महिन्यापूर्वी झाल्या, खासदार विखे त्या ठिकाणी पडले असते का? विखेकडे काय कमी आहे? विखेकडे किती संपत्ती आहे आणि त्या लग्नेकडे किती संपत्ती आहे? या दोघांची तुलना केला तर पैशावर निवडणूक जिंकता त्यांना आली नाही. शेजारचं उदाहरण घ्या, आपल्या येवल्यापासून जो दिंडोरी मतदारसंघ आहे, येवला असेल, नांदगाव असेल,
त्या दिंडोरी मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार त्या ठिकाणी मंत्री होत्या. आणि मग ज्या वेळेला हे पक्ष फुटला, मग अजितदादाची शरद पवारचा पक्ष फुटला आणि त्यावेळेला शरद पवारांनी एक बैठक घेतली त्या मतदारसंघामध्ये आणि भारती पवारच्या विरोधात उभं राहायला कोणीच तयार नव्हतं. त्यांनी 50-100 कार्यकर्त्यांना बोलवलं. अरे बाबा, कोण तुम्ही, तुमच्यापैकी कोणतरी उमेदवार पुढे या आणि मला सांगा मी उमेदवारी करू शकतो. अशा प्रकारचा एकही कार्यकर्ता कोणी, जे भक्कम आपण ज्यांना म्हणतो, पैशावाले म्हणतो किंवा राजकीय प्रस्थ असलेले म्हणतो, त्या दिंडोरी मतदारसंघामध्ये एकही कार्यकर्ता उभा त्या ठिकाणी निवडणूक लढवायला भारती पवारच्या विरोधात तयार झाला नाही. पण एक सर्वसामान्य शिक्षक माणूस, जो की त्यांनी रिटायरमेंट घेतलेली होती, बगरे गुरुजी त्यांचं नाव, आणि ते उभे राहिले आणि ते म्हणले, साहेब मला थोडंसं माफ करा, मी थोडा मोठा तोंडी, लहान तोंडी मोठा घास घेतोय. कदाचित मी म्हटल्यानंतर ही सगळी माणसं, ही सगळी कार्यकर्ते नेते मला हसतील, परंतु जर तुम्ही मला आशीर्वाद दिला, मी एक शिक्षक आहे, मी शिक्षक म्हणून रिटायर झालेलो आहे, माझ्याजवळ कुठल्याही प्रकारची पुंजी नाही, परंतु माझ्यामध्ये हिंमत आहे, माझ्यामध्ये धाडस आहे आणि तुम्ही करत असलेलं काम मी आमच्या मतदारापर्यंत तळागाळामध्ये पोहोचू शकतो आणि तुमच्या आशीर्वादानं आणि तुम्ही केलेल्या कामामुळं मी मतदारसंघामध्ये निवडून येऊ शकतो. मी उमेदवार व्हायला तयार आहे. तुम्ही जरा मला आशीर्वाद दिला, मला जर उमेदवारी दिली. आणि त्याच वेळेला शरद पवारांनी हेरलं की पैसा अडका, काय पुढचा भाग आहे, काय पुढे मिनिस्टर आहे, किती कोटी लावणार आहे आणि या माणसाकडे शिक्षक असून किती पैसे असणार आहे, किती लावणार आहे. त्यांनी पैशाचा विचार केला नाही. त्यांना बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं, मी 100 लोकांना विचारलं, कोणी पुढे यायला तयार नाही. ज्यांच्याकडे 100-100, 500 कोटी रुपये आज पडू नये, जळता जळत नाही, असेही लोक उमेदवार कोणी व्हायला तयार नाही. जर हा सर्वसामान्य माणूस माझ्यासाठी मी अडचणीत असताना जर उमेदवार होत असेल, तर मी आजच त्यांची उमेदवारी डिक्लेअर करतो. मित्रांनो, परिणाम निवडणुकीमध्ये जर बघितला तर लोकांनी त्या बगरे गुरुजीसाठी गावगाव, तुम्ही जर शेजारी आमच्या या भागातले बोलठाण गाव आहे, येवले तालुक्यातले काही गाव आपल्या शेजारी आहे, त्या गावगावच्या लोकांनी वर्गणी केली आणि त्या बगरे गुरुजीला प्रचंड मताने लाखाच्या वरच्या लीडनी त्या ठिकाणी निवडून दिलं. बगरे गुरुजीचा सगळा खर्च 50 लाख आणि त्या भारती पवारचा सगळा खर्च 50-100 कोटीच्या पुढचा. शेजारचं उदाहरण सांगतो, आपल्या संभाजीनगरच्या जवळचं जालना लोकसभा आहे. जालना लोकसभा ही आपल्या संभाजीनगरचं जे बस स्टँड आहे, सिडको बस स्टँड, तो भाग सुद्धा जालना लोकसभा मतदारसंघात येतो. म्हणजे सिडको हडको एरियापासून तर पूर्ण जालन्यापर्यंत हा जालना लोकसभा मतदारसंघ. त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचं राज्याचे ते प्रमुख राहिलेले भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते होते आणि गेली 5-6 टर्म पासून सातत्यानं त्या ठिकाणी खासदार होत होते. आणि मग त्या ठिकाणी उमेदवार कोण द्यायचा, तर अशीच चाचपणी जेव्हा सुरू झाली त्यावेळेला कल्याण काळे साहेबासारखा ज्यांनी एकदा आमदारकी भोगली होती, एकदा त्या ठिकाणी लोकसभेला 2दा ते पराभूत झाले होते, त्यांना पक्षाने उमेदवारी दिली. आणि ज्या वेळेला ते निवडून आल्यानंतर आमची सहज एक भेट जेव्हा झाली, ते म्हणले, संजय पाटील, निवडणुकीला नुसते पैसेच लागतात असं नाही, तर आपण जर सर्वसामान्यांची जर नाळ तोडली नाही, तो लोक जेव्हा संधी द्यायची तेव्हा निश्चित देत असतात. आणि मी फक्त 4 कोटी रुपये मला या लोकसभा निवडणुकीला लागले, त्यामध्ये 2 कोटी माझ्या मित्रमंडळांनी उभे केले आणि 2 कोटी फक्त माझ्या घरातून त्या ठिकाणी खर्च झाला. आणि दुसरीकडे रावसाहेब दानवेंचा खर्च होता जवळपास 70-80-90 कोटी रुपये. तसंच आता धुळ्यामध्ये सुद्धा तेच घडलं. धुळा लोकसभा निवडणूक लागली आणि धुळा लोकसभा ही काँग्रेसला सुटली गेली, काँग्रेसच्या वाट्याला गेली. धुळे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणचे भांबरे नावाचे डॉक्टर भांबरे म्हणून एक केंद्रीय मंत्री आहे, गेली 10 वर्षापासून ते केंद्रीय मंत्रीपद भोगतायत. आणि मग त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचा एकही कार्यकर्ता उभा राहायला तयार नाही. उभं राहायचं म्हणजे आपली पदरमोड करायची, 10-20 कोटी रुपये खर्च करायचा आणि परत आपल्याला या ठिकाणी पराभव होईल या भीतीनं कोणी तयार झालं नाही. त्या ठिकाणी ज्या नाशिकच्या महापौर आहे डॉक्टर बच्छाव मॅडम, त्या आमच्या जवळच्या नातेवाईक आहेत, त्यांची पुतणी माझ्या भावाला दिलेली आहे आणि म्हणून त्या पुढे सरसावल्या. त्यांनी सांगितलं, माझी मतदारसंघात कुठेही ओळख नाही, फक्त माझं माहेर धुळा आहे, माझं माहेर धुळा आहे
आणि मी त्या मतदारसंघात माझं सासर जे आहे ते बागलाण सटाणा आहे आणि मी राहते नाशिकला. मी नाशिकचे महापौर म्हणून पदभार घेतलेला होता, मी महापौर म्हणून काम केलेलं होतं आणि म्हणून माझं नाशिकचं सोडून माझं कुठेही तिकडे नेटवर्क नाही. परंतु काँग्रेस पक्ष अडचणीत आहे आणि काँग्रेस जर अडचणीत असेल तिथं उमेदवार नसेल तर मी माझा बळी द्यायला तयार आहे. मित्र, निकाल जर तुम्ही बघितला तर जवळपास 100 कोटी रुपये ते भामरेंनी खर्च केले. अवघे 3-4 कोटीमध्ये ती त्या ठिकाणी बच्चाव मॅडम निवडून आली. मी सांगत होतो सातत्यानं आमची ही जी नेते मंडळी जी आमच्या सोबत मी जे 3-4 नावं घेतले हे सांगत होतो का रे बाबा ही निवडणूक म्हणजे नुसती पैशावर होणार नाही. तुम्ही लोकसभेचं गणित बघा आणि जर उद्धव साहेबांचा जर उमेदवार या ठिकाणी जागा मिळाली असेल आणि जर एक निष्ठावान कार्यकर्ता जर आपण जर दिला त्याला निश्चित लोक साथ देतील. मग समोर किती पैसे आमदारांना खर्च करू द्या, लोक त्या आमदारांना त्यांना माहिती आहे की यांनी आमदारकीच्या काळामध्ये हे जमवले म्हणून आपल्यावर खर्च करताय. परंतु आपला जर एखादा तुटका कार्यकर्ता जर उभा राहिला तर तो तुटक्या कार्यकर्त्याला निश्चित लोक जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची भूमिका मी त्या काळात मांडली. परंतु आमच्यातलेच खरं म्हणजे आता 2 शब्द या ठिकाणी अतिशय रुजले जात आहेत, निष्ठावान आणि गद्दार. आता गद्दार कोणाला म्हणावं आणि निष्ठावान कोणाला म्हणावं हेच मला या ठिकाणी आता खरं म्हणजे समजत नाही. मित्र, जेव्हा निवडणूक लागली एकीकडे आम्ही आतापर्यंत 2.5 वर्षापर्यंत आमदारांना गद्दार गद्दार कुठे गेला गद्दार गद्दार. बर ठीक आहे, त्यांनी काय केलं? गद्दारी करत असताना ते होते शिवसेनेतून निवडून आले आणि शिवसेनेमध्येच फक्त पहिले होते उद्धव साहेबांबरोबर, नंतर गेले शिंदे साहेबांबरोबर. परंतु इकडे जी उमेदवारी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी जाहीर केली की दिनेश भाऊची केली. दिनेश भाऊ विषयी माझा कुठल्याही प्रकारचा हक्कच नाही, ते माझे अतिशय चांगले मित्र आहे. परंतु माझी पक्षाला एक म्हणजे पक्षाकडे माझं थोडस नाराजी पक्षावर मी या ठिकाणी अशी व्यक्त करतोय की जर तुमच्याकडे जर सक्षम उमेदवार होते तर तुम्ही कारण नसताना बाहेरच्या बरं ठीक आहे दिनेश भाऊनी चला त्यांना जर निवडणूकच लढवायची होती. मग ज्या दिवशी उद्धव ठाकरे अडचणीत आले 2.5 वर्षापूर्वी ज्या वेळेला तालुक्यातले बोलणारे सर शिंदे सरांकडे गेले त्या दिवशी जर ते पक्षात आले असते आणि पक्ष जर सावरला असता तर निश्चितच आमचंही म्हणणं आम्हालाही वाटलं असतं का नाही या माणसांनी पक्षासाठी कुठेतरी झिजलेलं आहे, कुठेतरी काही काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट, लोकसभा निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीत तरी पूर्वी प्रवेश केला असता तरी आम्ही म्हणू शकलो असतो. परंतु ऐन वेळेला फक्त आर्थिक जोरावर या ठिकाणी त्यांनी हे तिकीट मिळवलं आणि ते मिळवत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कुठे या ठिकाणी विश्वासात घेतलं नाही. आणि म्हणून ज्या दिवशीपासून उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशीपासून मी घरी बसण्याचा निर्णय घेतलेला होता आणि आजही तो या ठिकाणी कायम आहे. परंतु गेली 15 दिवसापासून जेव्हा फॉर्म भरायची सुरुवात झाली माझ्याकडे डॉक्टर दिनेश भाऊ त्यांचे सगळं शिष्टमंडळ येऊन गेलं. इकडचे आमदारांचे अनेक कोणी फोन येतं, कोणी कार्यकर्ते येऊन जातात, कोणी फोनवर सांगतं, कोणी प्रत्यक्ष सांगतं आणि त्यामुळे मी असं चलबिचल माझी या ठिकाणी विचलित परिस्थिती त्या ठिकाणी झाली. आणि म्हणून मी मला ठरवलं होतं की एक निवडणूक अशी करायची की ना याचा प्रचार करायचा ना त्याचा प्रचार करायचा, आपण घरी बसायचं आणि घरी बसून एवढी निवडणुकीची आपल्याला गंमत बघायची अशा प्रकारचं धोरण मी घेतलेलं होतं. परंतु या 15 दिवसाच्या कार्यकाळामध्ये कार्यकर्त्यांनी सांगितलं की भाऊ असं करून चालणार नाही, आपल्याला जर भविष्यात राजकारण करायचं असेल तर हा गट निवडा नाही तर तो गट निवडा. परंतु तुमची बाजू, तुमची जी मतं तुम्हाला मानणारा जो वर्ग आहे, जे काय 10,000 असतील, 5,000 असतील, 20,000 असतील, 15,000 असतील, ही जर एकाच्या पारड्यात टाकण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर निश्चितच त्याची बाजू सक्षम होऊ शकते, सक्सेस होऊ शकते. तुम्ही आतापर्यंत अनेक वेळेला सातत्यानं आमदाराच्या विरोधात राहत आलेला आहात. मग त्यावेळेला स्वर्गीय लोकनेते त्यावेळेचे खासदार रामकृष्ण बाबा पाटील असतील, नंतरचे या ठिकाणी कैलाश पाटील असतील, वाणी साहेब असतील, हे सगळे आमदार करत असताना मी त्यांचा मुख्य प्रचारक म्हणून काम करत होतो. परंतु आमदार झाल्यानंतर ते जरा चुकीच्या पद्धतीनं किंवा थोडंसं कार्यकर्त्यांना हीन दर्जाची वागणूक द्यायला लागले तर त्या ठिकाणी माझा मनस्ताप व्हायचा आणि मी बाजूला होत गेलो. कैलास साहेबांसोबत 10 वर्ष आधी होण्यासाठी प्रयत्न केले, ते आमदार झाल्यानंतर मी वर्ष 1.5 वर्षामध्ये बाजूला झालो. वाणी साहेबांसाठी भरपूर कष्ट केले,
वाणी साहेबांचे आमचे थोडेसे अनेक कारणावरून ज्या वेळेला त्यांना असं वाटायला लागलं तर संजय पाटील लोक लाईक करायला लागलेले, पुढे जायला लागले, थोडं त्यांनी आम्हाला बाजूला केलं आणि त्यामुळं मला ती नाविलाजानं आता बिकॉल म्हणून सांगितलं असं माझी जरी त्यावेळेला चूक होती किंवा झाली असं तुम्हाला वाटत असेल, परंतु शेवटी घरामध्ये राहत असताना, कुटुंबामध्ये राहत असताना किंवा समाजामध्ये राहत असताना किंवा पक्षामध्ये राहत असताना जर जिथं मान सन्मानच मिळणार नसेल तर शेवटी आपण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचेच वंशज आहोत आणि आपल्याला राग हा काय आपला या ठिकाणी राहत नाही आणि आपल्याला ते शेवटी जाणीव, जसं आता या ठिकाणी ॲडव्होकेट बागुल साहेबांनी अतिशय सुरुवातीला अनेक लोक त्यावेळेला नव्हते, त्यांनी अतिशय प्रभावी भाषण केलं की जिथे जिथे अन्याय होईल तिथं वाचा फोडण्याची आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे आणि त्या क्षमतेच्या जोरावर ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाले त्याच्यापासून मी बाजूला झालो आणि आतापर्यंतचा सगळा इतिहास हा तुमच्या समोर आहे. सत्तेला मी कधी भीक घातली नाही, सत्तेबरोबर कधी जाण्याचा प्रयत्न केला नाही. सत्तेबरोबरच जायचं असतं तर कुठल्याही आमदाराला या ठिकाणी मी सोडलं नसतं. माझा प्रश्न या ठिकाणी आमचे उमेदवार दिनेश भाऊला हा आहे की जर तुम्हाला विधानसभा लढवायची होती 2.5 वर्षापूर्वी पक्षात यायला पाहिजे होतं, 2.5 वर्षापासून आमदाराशी भांडण सुरू करायला पाहिजे होतं. तुम्ही नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहे, हे आमदार आहे, आमदारांनी 50-100 कोटीचा निधी वैजापूर शहराला जर दिला असेल त्यातला हिस्सा घेण्यापर्यंत तुम्ही त्यांच्यासोबत राहता आणि आज संपलं, तुमची नगरपालिका संपली, त्यांची विधानसभा संपली आणि लगेच तेच पैसे त्याच जोरावर पुन्हा तुम्ही जर मी पैशावाला मी 10 कोटी खर्च करतो 15 कोटी खर्च करतो, ही सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला ही त्यांची भूमिका योग्य वाटली नाही. दुसरा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला होता ज्या वेळेला आमदार बोरनारे सर बाजूला गेले, शिंदे गटाबरोबर गेले, तालुक्यामध्ये पहिली निवडणूक कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूरची लागली आणि त्यावेळेला आम्ही सगळे दिनेश भाऊकडे गेलो आणि त्यांना सांगितलं जर तुम्हाला भविष्यामध्ये आमदार व्हायचं असेल किंवा भविष्यामध्ये आपल्याला या तालुक्यातलं चित्र फुलवायचं असेल तर ही पहिली निवडणूक आहे बोरणाऱ्यांनी बाजूला गेल्यानंतरची, तर या निवडणुकीमध्ये आपण जर सगळे एकत्र आलो, सगळे निवडणूक लढलो, बोरणारे सरांच्या पॅनलचा जर पराभव केला तर हीच खऱ्या अर्थानं बोरणाऱ्यांची या ठिकाणी अधोगती सुरू होईल आणि तालुक्यामध्ये आपल्याला राजकारण करणं सोयीचं होईल. परंतु त्यावेळेला त्यांनी बघितलं का अजून 1-1.5 वर्ष विधानसभा आहे, मग आजच कशाला आपण उघड व्हायचं आणि म्हणून त्याही वेळेला त्यांनी त्यांचे काही उमेदवार त्यांच्या पॅनलला दिले आणि त्यांचा पॅनल निवडून येण्यासाठी त्यामध्ये खारीचा वाटा त्यांनी उचलला. आमचा मुद्दा आहे किंवा माझा मुद्दा आहे का जर अडचणीच्या काळामध्ये कार्यकर्ते आमच्यासारखे कार्यकर्ते उभे राहणार असतील आणि मलिदा खाणारे जर तुम्ही असाल तर मग तुम्हाला ही खुर्ची आम्ही कशासाठी बहाल करायची, कशासाठी आम्ही या लोकांसाठी संघर्ष करायचा, कशासाठी आमची लोकांना आम्ही गेली 10, 15, 20 वर्षापासून आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांभाळत आलेलो आहे म्हणजे जसं कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना काही देतो घेतो असं नाही. आर्थिक मला कुठलाही त्रास आमचे कार्यकर्ते देत नाही, परंतु ज्याचं तहसील मध्ये काम आहे, ज्याचं कलेक्टर ऑफिसला काम आहे, ज्याचं कृषी विभागात काम आहे, ज्याचं डेप्युटी कलेक्टरला काम आहे, ज्याचं कलेक्टर इरिगेशन मध्ये, या प्रत्येक कामामध्ये आपण जातीनं त्या ठिकाणी उभं राहतो. नुसतंच मी उभं राहिलो नाही, सगळे पत्रकार साक्षीला आहे. माझ्यावर आतापर्यंत जवळपास या सरकारी कामामध्ये अडथळा आणला म्हणून किंवा त्या अधिकाऱ्याला जाब विचारला म्हणून 7-8 केसेस आतापर्यंत दाखल होत्या. त्यामध्ये 3 तहसीलदारांनी माझ्यावर केसेस दाखल केल्या. काय केसेस दाखल करायची कारण काय? मी तहसीलदाराला एकच प्रश्न केला का जर एक निवडणुकीचं उदाहरण सांगतो तुम्हाला, आता बाळासाहेब जगदन इथं हजर आहे, त्यांची ग्रामपंचायतीची निवडणूक होती आणि इथं गवळी नावाचे तहसीलदार होते. त्या गवळी नावाच्या तहसीलदारांनी एका कायद्याखाली एकाचा फॉर्म रिजेक्ट केला पुढाऱ्याच्या सांगण्यावरून. त्यावेळेचे कोण पुढाऱ्यांनी त्यांना सांगितलं, त्यांनी तो रिजेक्ट केला आणि त्याच कायद्याखाली एकाचा सिलेक्ट केला. मी साधा तहसीलदाराकडे गेलो आणि त्यांना म्हणलं माझं तुम्ही घेतलेल्या निर्णयाला दुमत नाही, परंतु एका नियमाखाली जर तुम्ही एक रिजेक्ट केला असेल तर दुसरा रिजेक्ट केला पाहिजे आणि जर एक सिलेक्ट केला असेल तर दुसराही सिलेक्ट केला पाहिजे. यामध्येच माझ्यासोबत अनेक मंडळी होती, राजकीय पुढारी पण होते. माझा जेव्हा मी पारा चढला आणि त्यांनी पाहिलं भाऊ ऐकत नाही, ते हळूहळू निघून गेले आणि माझी त्यांची हुंबल झाली. शेवटी मी कार्यकर्त्याचं काम करून घेतलं, परंतु त्याचा पर्याय असं झाला की त्यांनी माझ्यावर सरकारी कामात निवडणुकीच्या कामात अडथळा आणला, आमच्या खोट्या केसेस टाकल्या. अशाच प्रकारचे तहसीलदार म्हणून होते
वाणी साहेब आणि मी एकत्र काम करायचो आणि खरंच्या कुंदेबाई म्हणून होतं, त्या पण स्वर्गवासी झाल्या. त्यांचे मिस्टर वारले होते आणि त्यांचा फेर घेण्याचा विषय होता. स्वतः मी 4 वेळा तहसीलदारकडे गेलो. त्यांना सांगितलं की यांचं सगळं रितसर आहे. त्यांचं ती बाई विधवा बाई आहे, ती गेली अनेक दिवसापासून चक्रा मारते, तिचा फेर झाला पाहिजे. परंतु तहसीलदाराला वाटलं काहीतरी चिरीमिरी आल्याशिवाय आपल्याला करायचं नाही आणि समोरच्या माणसाने काही पैसे देऊन ठेवलेले होते, त्यामुळे त्याला निर्णय घ्यायला त्याने घोळ घातला. तिथंच आमची हुज्जत झाली, 2 लावून दिल्या. त्याच्यावर पुन्हा केस आमच्यावर त्या ठिकाणी दाखल. शेवटी राग रावत नाही. सुरुवातीला गुप्ता नावाचे आपल्याकडे डेप्युटी कलेक्टर होते 1996 साली गुप्ता नावाचे डेप्युटी कलेक्टर होते आणि ते IAS होते. परंतु प्रोबेशन पिरियड मध्ये त्यांना वैजापूर तालुका त्या ठिकाणी दिला होता. वाल्मिकराव त्याला साक्षीला होता, वाल्मिकराव पत्रकार. आणि विषय काय की त्यावेळेला अतिशय भीषण टंचाई झाली होती आणि भीषण टंचाईमध्ये शासनाने GR काढला होता का वाड्या वस्त्यावर सुद्धा पूर्वी गावाचा दर्जा असला तरच टँकर द्यायचं, अन्यथा द्यायचं नाही. परंतु त्या दुष्काळामध्ये शासनाने GR काढला होता की वाड्या वस्त्यावर सुद्धा पाणी, पिण्याचं पाणी पुरवलं पाहिजे. अशा प्रकारचा GR दाखवलेला असताना ते एका शिवचंदवाडीचा प्रश्न होता, एका वस्तीचा, तिथं पाणी द्यायला तयार होत होते. तिथं पुन्हा आम्ही आक्रमक झालो आणि परत त्यांनी त्या ठिकाणी माझ्यावर गुन्हे, आमच्या अनेक सहकारी त्या काळामध्ये होते. त्यामध्ये कदाचित स्वर्गीय लोकनेते आबा पण त्या वेळेला आबा पण होते आणि म्हणून ते आमच्यावर त्या वेळेला गुन्हे झाले. एक दिवस वैजापूर आता 4-5 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी पंचायत समितीला संघरत्न खिल्लारे मॅडम म्हणून त्या BDO म्हणून होत्या आणि BDO म्हणून असताना त्या भटगावच्या आमच्या सुभाष भाऊ आलेले, त्यांचे चुलते, त्यांचं काही काम होतं, पेमेंट होतं, मजुरांचं पेमेंट त्यांनी रोखलं होतं. मजुरांचं पेमेंट रोखत असताना त्यांनी काय सांगितलं यांना, तर तुमच्या शेतातून माझ्या पाहुण्याच्या शेतात जाण्यासाठी तुम्ही रस्ता जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी तुमचं हे पेमेंट देणार नाही, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. मग ते हातबल झाल्यानंतर मग ते साहेबांकडे गेले. साहेबांनी 1-2दा फोन केला, कैलास साहेबांकडे गेले, आबांनी 1-2दा फोन केला नाही आणि नंतर सगळ्यांकडे जाऊन झाल्यावर माझ्याकडे आलं. मी म्हणलं असं ती कशी काय म्हणू शकते, तिचा तो खाजगी तिचा पाहुणा आहे. त्यांनी सांगितलं माझ्या शेतातून नकाशाप्रमाणे माझ्या शेतातून त्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नाही, त्यांची वस्तीची ती जोड जी आहे त्यांना तिकडच्या बाजूचा रस्ता आहे नकाशामध्ये. मी माझी बागायती शेती आहे, माझं तिथं घर आहे आणि त्या घरापासून मी माझं सार्वजनिक जीवन का माझं खाजगी जीवन रस्त्यावर कशाला आणेल, मी कशासाठी रस्ता देऊ, अशा प्रकारची त्यांनी भावना मांडली आणि मी त्यांच्याकडे गेलो. गेल्यानंतर माझ्याशी चांगली बोलले, या साहेब बसा, आणि त्याला म्हणे गेट आउट बाहेर. मी ज्या व्यक्तीला घेऊन गेलो तुम्हाला सांगायला हरकत नाही, आपले सूर्यवान आबा जे खरेदी विक्री संघाचे चेअरमन राहिलेले आणि जे की विनायक सहकारी साखर कारखान्याचे संचालक पण राहिलेले आणि अरे तिचं लग्न पण झालेलं होतं, म्हणजे ती अतिशय 22, 23, 24 वयाची आणि यांचं 70 वय होय, त्यावेळेला 65-70 तरी असेल. आणि त्यांना तू कशाला आला, तू हो बाहेर, अरे तू रे. मग त्यातलं लगेच संजय निकम गरम झाला आणि लगेच अशी थाप मारली आणि तिची काचच फोडली समोरची. काय बोलते म्हणलं, ज्या कामासाठी मी आलो मला आवड घालती, मला साहेब म्हणती, मला पाणी सांगते, मला चहा सांगते आणि ज्याचं काम आहे त्याला गेट आउट म्हणते. मग खूप आमची हुज्जत झाली. आता मी काही त्यांना जातीवादात काही बोललो नाही, परंतु शेवटी त्यांना काहीतरी आसर राहतं, कुठंतरी मला हॅरेसमेंट करायचं होतं आणि म्हणून लगेच यांनी मला जातीवादी शिव्या दिल्या, माझ्या सरकारी कामात अडथळा आणला आणि लगेच गुन्हे दाखल, लगेच मोर्चे, काहींचे मोर्चे, काय हे सगळं मी गेली 10-20 वर्ष 25 वर्ष. बरं एकदा केस होऊन जाते, ज्याच्यासाठी केस करतो, जो ज्याच्यासाठी भांडतो त्याच्या ध्यानात पण राहत नाही, परंतु कोर्ट कचेऱ्या मात्र आपल्यालाच निपटावं लागतात, तारखा आपल्यालाच करावं लागतो, वकीलही आपल्यालाच लावावं लागतो आणि हे सगळं आपल्याला या ठिकाणी करावं लागत असतं. हे सगळं मी गेलं अनेक दिवसापासून करत आलेलो आहे. अनेक आंदोलन केले, हरणाचं आंदोलन असेल, रस्ता रोको असेल, अशा अनेक तक्रारी, राजकीय स्वरूपाच्या तक्रारी, माझ्यावर काही चोरी मारी केली, कुठंतरी दारू विकली, कुठंतरी मी पैसे जुगार अड्ड्यावर मला पकडलं, अशा प्रकारची एकही केस माझी सार्वजनिक जीवनात माझ्यावर या ठिकाणी मारामारी मी एखाद्या सर्वसामान्य माणसाची केली याच्यासाठी काही केसेस झाल्या नाही.
ज्या काही झाल्या त्या सर्वसामान्य माणसाला मदत करण्यासाठीच्या या ठिकाणी माझ्यावर झालेल्या होत्या आणि त्यातून मी या सगळ्या निस्तरीत आणल्या. म्हणून कुठंतरी वाटत होतं की ही निवडणूक आपण लढवावी, परंतु शेवटी पक्ष नेतृत्व आमचं या ठिकाणी सक्षम म्हणा असक्षम म्हणा त्यांनी जो निर्णय घ्यायचा तो घेतला. परंतु घेत असताना जर आम्हाला विश्वासात घेतलं असतं तर हे अशा प्रकारचं या ठिकाणी मला वेगळी चूल मांडण्याची जबाबदारी किंवा वेगळी चूल या ठिकाणी मांडायची गरज पडली नसती. परंतु दुर्दैवानं तसं झालं नाही. फक्त या ठिकाणी जे संपर्क प्रमुख आहे, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय विनोदजी घोसाळकर साहेब यांचे दररोज गेली 8 दिवसापासून दररोज फोन येत आहेत की संजय पाटील थांबा, संजय पाटील असं करू नका, झालंय एकदा सुटलंय, तुम्ही थांबा. मी त्यांना हो हो म्हणत आलेलो आहे. दुसरे आमचे खैरे साहेब आहे ते सातत्यानं संपर्कात आहे. ते म्हणतात संजय पाटील आता मला तरी कुठं मान मिळतो, मला कुठं तरी सन्मान मिळतो, एवढे तिकीट वाटले, एकही तिकीट माझ्या सोयीनं दिलं नाही. म्हणजे म्हणलं आता आम्ही तुमच्याकडे रडायचं आणि तुम्हीच आमच्याकडे जर रडायला लागले तर म्हणे अशी परिस्थिती आहे, परंतु असं करू नका. आणि म्हणून मी सगळ्या द्विधा मनस्थितीत आलो की आता बोरनारे सरांचे लोक आता जसं नितीन भाऊ म्हणले असे अनेक लोकांनी सांगितलं की सरांचं काम चांगलं आहे, त्यांनी खूप पैसा आतापर्यंत जो तालुक्यामध्ये जितका निधी आला असेल तो सरांच्या काळात आला. ही गोष्ट आम्ही जरी विरोधक असलो तर ती नाकारता येणार नाही, कारण तो निधी आलेला आहे. भलाई त्याचा वापर गैरवापर काही झाला असेल, काही चांगला वापर झाला असेल, काही कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये चोऱ्यामाऱ्या केल्या असतील, या सगळ्या गोष्टी झाल्या असतील, परंतु चांगला निधी त्यांच्याही कार्यकाळात आलेला आहे. आणि म्हणून मी असा मनस्थितीत आलेलो होतो. आणि आज आहे का एवढी निवडणूक आता मी दोघांचा इतिहास सांगून झाला का दिनेश भाऊ मला चालत म्हणजे मला मनाला पटणारा उमेदवार नाही, कारण त्यांनी दर निवडणुकीत चला एकच निवडणुकीत एकच पक्षिकांचं झालं असतं तर मलाही काही वाटलं नसतं. तेही 4 पक्ष फिरून आले, यांनी गद्दारी केलेली, आपल्याबरोबर केली, पक्षाबरोबर केली, माझ्याबरोबर केली. आणि मग आता करायचं काय? एकीकडे दगड आहे, एकीकडे वीट आहे, एकीकडे आड आहे, एकीकडे विहीर आहे. त्याच्यामुळे आता आपण मार्ग काय निवडायचा? म्हणून मी सगळी तुमच्या कार्यकर्त्यांच्या भावना आता ऐकून घेतलेल्या आहे. आणि ज्या काही तुम्ही कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या ह्या काय माझ्या वैयक्तिक भावना नव्हत्या, त्या कार्यकर्त्याच्या स्वतःच्या भावना होत्या. आणि मी माझी भावना या ठिकाणी विशद केलेली आहे. मी 2 दिवस अजून विश्रांती करतो, अजून विश्रांती घेऊन मला काही घाई त्या आता कोणीतरी सांगितलं की आता 8 दिवसापूर्वी एक पाठिंबा झाला, लगेच इकडे डिक्लेअर, लगेच तिकडे येणं, लगेच सत्कार. इतका मी उतावळी झालेलो नाही. आणि मग अजूनही 2 दिवस मी या ठिकाणी घेणार आहे. जर मला वाटलं तर मी या ठिकाणी आता काही कोणाला बोलावणार नाही, पत्रकार परिषद घेणार आहे. आणि पत्रकार परिषदेमध्ये माझी भूमिका काय असणार आहे आणि कशामुळे असणार आहे हे मी त्या ठिकाणी डिक्लेअर करीन. आणि त्या भूमिकेबरोबर आपण राहाल अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. दिवाळीच्या निमित्तानं फराळाचं या ठिकाणी नियोजन, या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आपण सर्वांनी याच ठिकाणी आता खुर्च्या काढून, संयोजकांनी खुर्च्या काढून इथंच बसायची व्यवस्था या ठिकाणी करायची. सगळ्यांनी जेवण करून जावं. आणि जो काय निर्णय होईल शेवटी आता एक वर्ग कुठला तरी नाराज होणार आहे. एक मी जर समजा दिनेश भाऊ बरोबर गेलो तर लोक म्हणतील आतापर्यंत कोण रुसले होते, टीका करणारे म्हणतील काही झालं का, काही खिस्सा भरला का म्हणून बाहेर निघाले. दुसरा वर्ग दिनेश भाऊच्या विरोधात जर इकडे बोलणारे सरकडे गेलो, काहीतरी गणित जमलं वाटतं, काहीतरी पैसे आणखी मिळाले वाटतं, म्हणून हा निर्णय पक्ष सोडण्याचा निर्धार घेतला, गद्दारी केली. म्हणून मी आता या ठिकाणी शब्द वापरताना विचारला म्हणलो की मला खरं म्हणजे उद्धव साहेबांनाच विचारायचं गद्दार म्हणजे काय आणि निष्ठावान म्हणजे काय. तुमच्याकडे निष्ठावानीची व्याख्या म्हणावं तर निष्ठावान उमेदवार दिले नाही, पण ठीक आहे वैजापूरला दिलाच नाही, पण जिल्ह्यात एकही निष्ठावान झाला तिकीट नाही. तुम्हाला सांगतो वैजापूरची उमेदवारी दिनेश भाऊ परदेशी भाजपमधून आले, सिल्लोडची उमेदवारी बनकर भाजपमधून आले, पश्चिम मधली उमेदवारी भाजपमधून आलेले शिंदे म्हणून त्या ठिकाणचे कोणते शिंदे, राजू शिंदे, त्यांना उमेदवारी दिली. पैठणची जागा आपल्याला मिळाली, पैठणच्या जागेवर राष्ट्रवादीतून आलेले गोंडेला उमेदवारी दिली. मग निष्ठावान म्हणायचं नुसतं 17 उचलायच्या का? काय व्याख्या काय तुमची हे मग विचारलं पाहिजे की नाही पक्षाला. मग निष्ठावंतीची व्याख्या काय तुमच्याकडं? त्यांनी फक्त येणे, पोस्टर लावणे, तुमची सगळी व्यवस्था करणे आणि
सतरंजी उचलणे हीच निष्ठावानाची व्याख्या असेल तर ती जर आम्हाला पटली तर ती बघू. परंतु तुमच्याजवळ जर तुम्ही भारतीय जनता पार्टीला जर सभेत नाव ठेवता आणि जिल्ह्यामध्ये एकही उमेदवार तुम्हाला आपला निष्ठावान देता आला नसेल, हे तुमचं निर्लज्जपणा नालायकपणा नाही वाटत का तुम्हाला? मी जरी आज पक्षाचा, आजही मी शिवसेनेचा आहे, मी शिवसैनिकच म्हणून बोलतोय. मला उद्या माझ्यावर कारवाई झाली तरी मला तरी हरकत नाही. परंतु ही खतखत जर घरातली जी मनातली खतखत कोण बोलणार आहे हे बोललंच गेलं पाहिजे. आणि उद्धव साहेब अतिशय चांगला माणूस जरी असला, अतिशय स्वच्छ मनाचा माणूस आहे, परंतु त्याच्याजवळ जी झाली, त्यांच्याजवळ झालेली एक कोंडावळ आहे. मग ते वेगळे लोक आहे, हे सगळे दलाली करणारे आणि या दलालाच्या माध्यमातून हा संपूर्ण राज्यामध्ये विकण्याचं काम यांनी या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण, प्रत्येक मतदारसंघामध्ये ही परिस्थिती निर्माण करून ठेवलेली. म्हणून मला खंत वाटते, म्हणून मला बोलावं वाटतं. मी घरचा माणूस म्हणून त्यांना या ठिकाणी एक तर आम्हाला भेट सुद्धा देत नाही. ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर होण्याच्या आधी मी 8 दिवस संपर्क केला, मला आमचं म्हणणं तर ऐकून द्या, नका देऊ उमेदवारी आम्हाला. परंतु म्हणणं ऐकून घेण्याची सुद्धा ही मधली जी टीम आहे, मग ते वेगवेगळ्या संघटनेमध्ये जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, वेगवेगळे त्या ठिकाणचे नेते, त्यांचे पीए, यांचा असा कोंडावळा आहे की ते जवळ माणूसच येऊ देत नाही. आणि जे काही विरोधी म्हणणं आहे ते त्या ठिकाणी मांडल्या जाऊ देऊ शकत नाही. ही खऱ्या अर्थानं खंत आहे. आणि म्हणून माझं या ठिकाणी या पत्रकार बांधवांना आणि या टीव्ही वाल्यांना विनंती आहे, ह्या छोट्याशा क्लिप उद्धव साहेबांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि त्यांनी भविष्यामध्ये जर राज्यामध्ये तुमची सत्ता आणायची असेल तर तुम्ही सुधारणा केली पाहिजे. आणि निष्ठावंताला कधी न्याय देणार आहे हेही तुम्ही जनतेला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. तर आणि तरच माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं समाधान होईल आणि तरच माझ्यासारखा कार्यकर्ता तुमच्या प्रचारामध्ये उतरेल. आणि आता मी उतरणार नाही. मी माझं घर, माझं व्यवसाय, माझी शेती यामध्ये मी या ठिकाणी त्याच्यात मी माझं आता आयुष्य या ठिकाणी पुढचं घालेल. मला कुठल्याही प्रकारच्या राजकारणाची आस राहिली नाही, राजकारणामध्ये काही मिळवावं अशा प्रकारची इच्छा राहिली नाही. आणि म्हणून हे सगळं जे वातावरण चालू आहे, जिल्ह्यात चालू आहे, राज्यात चालू आहे, तालुक्यात चालू आहे, हे अतिशय आताच बीएम पाटलांनी सांगितलं का चोराच्या बाजारात गेल्यानंतर शाहू कोणाला म्हणायचं, चोर कोणाला म्हणायचं. परंतु जशी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीनुसार वागावं लागतं. आणि म्हणून तुम्ही जर म्हणले तुम्ही या निवडणुकीमध्ये घरी बसा तर मी घरी बसायला तयार आहे. आणि तुम्ही तुमच्या भावनेनुसार किंवा मला जी बुद्धी आकलन देईल, मला जे काही वाटेल 2 दिवसामध्ये मी माझं आत्मचिंतन करेल. आणि आत्मचिंतन करून 2 दिवसात सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून त्या ठिकाणी निर्णय घेईल. त्यामध्ये कुठल्याही या ठिकाणी दागंदारी, मी कोणाचाही निंदा आतापर्यंत झालेला नाही. कुठल्याही आमदाराला आतापर्यंत मी पैसेच दिलेले निवडणुकीमध्ये. एकाही आमदाराचं मी जितके नावं मी आमदार तयार करताना घेतले त्या एकाही आमदाराचं मी आतापर्यंत दागिनदार झालेलो नाही. आणि भविष्यात आता थोडे दिवस उरलेले, कोणाचा दागिनदार होणार नाही याची ग्वाही आपल्याला सगळ्यांना देतो. आणि परत एकदा या ठिकाणी माझं लांबलेलं भाषण म्हणा किंवा संभाषण म्हणा हे थांबवतो. जय हिंद.